आपल्या बीड जिल्ह्यातलं सापाला अजिबात न घाबरणारं गाव तुम्हाला माहिती आहे का? आणि साप म्हणजे आपल्या घरचा जणू काय पाहुणाचे असं इथले लोक वागतात. तर कोणता आहे हे गाव आणि का बरं इथले लोक सापाला अजिबात घाबरत नसते सगळं सांगतो, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. राम राम मंडळी, मी आपला एसपीन. आज आपण आलतो बीड जिल्हा शिरूर तालुक्यातील मारुतीची पांगरी या अनोख्या आणि चमत्कारिक गावाला भेट देण्यासाठी. या गावातील हे मारुती रायाचं मंदिर रामदास स्वामींनी स्थापन केलेलं असून हे इतकं सुंदर आणि जागृत देवस्थान आहे हे आम्हाला इथं आल्याच्या नंतर आज माहिती झालं. या गावातील लोकांचं असं म्हणणं आहे की साप चावल्याच्या नंतर आमच्या गावातील एकाही माणसाला प्राण जावा इतपत कधी धोका झालेला नाही, कारण या गावातील मारुती रायाचं मंदिर खूपच चमत्कारिक आहे. चला आता आतमध्ये जाऊन आपण मारुती रायाची मूर्ती बघून मारुती रायाचं घेऊ दर्शन. ही आहे मारुती रायाची सुंदर अशी मूर्ती. घ्या आता दर्शन आणि व्हिडिओला करा शेअर. असं सांगतात की या मंदिरातील ही मूर्ती समर्थ रामदास स्वामी यांनी आपल्या हाताने स्थापन केलेली आहे. मंदिर सभोवतालचं वातावरण इतकं सुंदर आहे की तिथं गेल्याच्या नंतर मनाला एक वेगळी शांती मिळाल्याशिवाय राहत नाही. हे मंदिर आतून पण इतकं सुंदर आहे की तुम्ही बघून मंदिराचे कायल झाल्याशिवाय राहणार नाही. मंदिराच्या समोरच आपल्याला आणखी एक सुंदर मंदिर बघायला भेटतं आणि त्यामध्ये सुद्धा खूप अशा मूर्ती तुम्हाला दाखवतो. यामध्ये आपल्याला प्रभू राम, सीता, लक्ष्मण, भगवान बाबा, वामन भाऊ आणि विठ्ठल रुक्माई यांच्या मूर्ती बघायला भेटतात. तुम्ही कधी या मंदिराला भेट दिली का किंवा याविषयी कधी ऐकून होतात का? कमेंट करून नक्की सांगा. भेटू आता अशाच नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.